पुण्यामध्ये सातत्याने चर्चेत असणारी एरिया म्हणजे कल्याणी नगर आणि त्या नगरमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, बरेच ॲक्सिडेंट म्हणा किंवा क्लब बार्सचा इश्यू, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सातत्याने समोर येत राहतात. तर ह्याच इश्यूंबद्दल सविस्तर चर्चा आपण करू या झोन 4च्या DCP रजनीकांत यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही आता पुण्यामध्ये नवीन आलात, आता तुमच्या झोनमध्ये तुम्ही आता 2 महिने झाले इथं तुम्ही सगळं आता सर्वे करताय, बघताय, तर तुमच्या हिशोबाने काय वाटतंय, कसं आहे कल्याणी नगर, कशा पद्धतीने याच्यावर काम केलं पाहिजे? नाही, आम्ही एकदा मला कल्याणी नगरचे जे असोसिएशन आहेत, रेसिडेन्शियल असोसिएशन, त्यांनी मला येऊन भेटून गेलेले, त्यांचे जे इश्यूज आहेत त्यांनी सांगितलेले. आणि त्याचबरोबर आम्ही IT पार्कमध्ये असो किंवा ते रेसिडेन्शियल एरिया असो, मी स्वतः जाऊन तिकडे इश्यूज काय ते पाहिलं होतं. आणि तिकडे आम्हाला एक लक्षात आलं की जेव्हा डेव्हलपमेंट झालेलं आहे कल्याण नगरच्या, तर दोन्ही रेसिडेन्शियल आणि IT पार्क्स ॲट द सेम टाइम कमर्शियल हब्स लाईक बार किंवा मेकडी सारखा म्हणजे मोठे कमर्शियल एरियाज, ते सर्व सोबतच डेव्हलप झालेले आहे. त्यामुळे इकडे कसं झालं की द यूथ दे वॉन्ट टू कम टू द बार्स किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सेस त्यासाठी येतात. पण जेव्हा आम्ही रात्री बंद करतो त्याच्यानंतर मुवमेंट चालू असतं यांचं. आणि त्याचबरोबर BPO लोक आहेत जे IT पार्कमध्ये काम करत आहेत, ते पण त्यांचं टायमिंग्स थोडं उशिरा राहतो, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 3 to 4 AM ते बाहेर निघतात. जेव्हा ते बाहेर निघतात, काही इश्यूज असा आहेत, ते काही व्हेकल्स सडनली बाहेर येतात सर्व, त्यामुळे रेसिडेन्शियल लोकांना थोडा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी आम्ही एक मीटिंग लावलेलं आहे आणि आमचं पोलीस ACP साहेब आणि मी थोडं गेलो होतो आणि त्या मीटिंगमध्ये डिस्कशन झालेलं आहे की यांना कसा कंट्रोल करू शकतो आपण, म्हणजे जास्तीत जास्त आपला रेसिडेन्शियल लोकांना त्रास कसा कमी करू, त्यासाठी आम्ही डिस्कशन केलेलं आहे. थोडा अवेअरनेस पण वाढवून दिले की सर्व सॉफ्टवेअर एम्प्लॉईज असो, BPO एम्प्लॉईज असो, ते बाहेर येताना थोडंसं बिहेवियर त्यांच्या कसा ठेवावं लागते आणि त्यांना काय रेस्ट्रिक्शन्स आहे एवढं समजून सांगितलेलं आहे त्यांना. सर, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 वाजेपर्यंत जनरल क्लब्सचा टायमिंग असतो, बट मोस्ट प्रॉब्ली असून जातं की क्लब्स बारचे ओनर एक्सटेंड केलेला असतो टाइम, आणि त्याबरोबरच बाहेर आल्यानंतर अजून एक नवीन इश्यू आता सगळ्यांसमोर येतात, जे बाईकचे दुसरे एक्झॉस्ट लावल्या जातात. की म्हणजे पहिले क्लब्समधून बाहेर येणार तो साऊंड, त्यानंतर एक्झॉस्टचा इश्यू येऊन जातो की एक्झॉस्टनं त्रास होतोय नागरिकांना. तर या सगळ्यावर पुणे पोलिसांचे कशा पद्धतीने आता ऍक्शन राहणार आहे? आता माननीय CP सरांकडून आम्हाला एक आदेश भेटलेला आहे की एस्पेशली नाईट्स, जसं फ्रायडे नाईट, सॅटर्डे नाईट, संडे नाईट, आम्ही तिन्ही ड्रंक अँड ड्राईव्ह सातच चालू राहते. आम्ही एक चालू केले की कल्याणी नगर एस्पेशली जिथे इथे बार्स आहे तिकडे फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईट कंपल्सरी आमचं फूट पॅट्रोलिंग आणि चेकिंग ऑफ बार्स कंटिन्यू चालू राहते. आणि त्यानंतर तुम्ही जे 2 व्हीलरचं सांगितले त्याच्याबरोबर पण ट्रिपल सीट म्हणून एक मोठं ड्राईव्ह घेतले होते आम्ही. त्याच्यानंतर पण खूप फरक पडलेला आहे. आम्हाला दिसतंय की लोक जे एस्पेशली जे यूथ आहेत ज्यांना काही भीती नव्हती, त्यांनी पूर्ण आता ट्रिपल सीट करायला थोडं खूप घाबरतात, ते झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे सायलेन्सरचं म्हटले त्याच्या पण खूप मोठ्या कारवाईने एक इकडून आमच्या झोनमध्ये आणि झोन 7मध्ये पण भरपूर गाड्या पकडलेल्या आहेत. आता बरेच लोकांना लक्षात आलं की पोलीस कधी पकडणार आणि गाडी जप्त करून आम्ही ते कारवाई करणार आहे. त्यासाठी थोडं अजून आम्हाला कंटिन्यू 2-3 महिने ठेवावं लागते. एकदा ते ड्राईव्ह झाल्यानंतर 100% याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये आणि यूथमध्ये काही भीती निर्माण होणार आणि त्यांच्या बिहेवियर चेंज होणार असं आम्हाला वाटतं. सर, आता जशी होळी पण जवळ आली आहे आणि होळी बऱ्याच क्लबमध्ये पण सेलिब्रेट केल्या जाते. मग सनडाऊन असेल किंवा मग नाईट क्लबला पण ते सगळे सेलिब्रेशन चालू असतं. तर मोस्टली असा रेसिडेंट्सचं म्हणजे कंप्लेंट्स असतात की होळीच्या टाइमला जो आहे तो आवाज खूप जास्त वाढलेला असतो किंवा रिस्ट्रिक्शन्स राहत नाही, आणि मोस्टली त्या टाइमला ड्रंक पण असतात लोक. तर होळीसाठी तुमचं नियोजन कसं आहे झोन 4 साठी? एस्पेशली आमच्या होळीच्या लास्ट इयरचं जे नियोजन झालेलं आहे त्याचा आम्ही एक रिव्ह्यू घेतलेला आहे. आम्ही एक प्लॅन केलं की रेसिडेन्शियल सोबत एक वेगळं मीटिंग घेऊ आणि जे कमर्शियल आहे म्हणजे क्लब्स असतील किंवा जिथे इथे सेलिब्रेशन्स होणार आहे, एस्पेशली ऑन द रोड्स, कल्याण नगरमध्ये बरेच लोक रोडवर पण करू शकतात. तर जिथे इथे पॉसिबल आहे आम्ही डिसाईड केलं की मीटिंग्स घेऊ आणि त्यांना थोडासा अवेअरनेस वाढवू की तुमच्या रेस्ट्रिक्शन्स काय आहे, टाईम काय आहे, आणि आपण सेलिब्रेशन करताना आपल्याला एन्जॉयमेंट आहे ठीक आहे, पण बाकी लोकांना त्रास देऊ नये एवढं आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. तर ते अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि एस्पेशली तुम्ही जे म्हटलं ड्रंक अँड ड्राईव्ह, त्या होळीच्या दिवशी आम्हाला खूप मोठा ड्रंक अँड ड्राईव्ह घेतला पाहिजे. ते ट्रॅफिकसोबत आम्ही कोऑर्डिनेट करणार आहे आणि त्याचबरोबर आमचे पण पोलीस स्टेशनचा स्टाफ राहणार आहे आणि मॅक्सिमम आम्ही पाहू की 112 तर चालू आहे. तर आम्हाला पण सर्व सिटिझनचं आमच्या
विनंती आहे की 112ला जर कॉल दिला, आम्ही मॅक्सिमम 5 मिनिटात ते 10 मिनिटात आम्ही तिकडे येऊन आम्ही सॉर्ट करायला तयार आहे. त्यासाठीच थोडासा अवेअरनेस पाहिजे की ज्यांना थोडा त्रास होत आहे, पटकन त्यांनी जर कॉल केला, आम्ही येऊन तिकडे कंपल्सरी रिझॉल्व्ह करणार इश्यू. सर, आता जसं तुम्ही आता जर पुण्यात नवीन आहे, पण डेफिनेटली आता इथं आल्यावर तुम्ही पॉर्शे केस बद्दल तर ऐकलंच असेल. येस. आणि फक्त पॉर्शेच नाही तर बरेचसे ऍक्सिडेंट, त्या एक रोड जो आहे तो पूर्ण पॅच मेट्रोचा आपण म्हणू, तिथं होत राहतात. तर मग एक तुमच्याकडून काय तुम्ही नागरिकांना सांगाल की ते ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी, किंवा तुमची काय मदत राहील त्या सगळ्या गोष्टींसाठी? आमचं एक डिस्कशन, आम्ही कधी पाय पेट्रोलिंग करतो जिथे पॉर्शे झालेलं आहे किंवा कल्याणीनगर एरियामध्ये, जिथे आता म्हणजे टोटल वाढलेलं आहे की एक स्कूल्स पण आहे तिकडे आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सेस पण आहे, रेसिडेन्शियल पण आहे, जिथे हे तिन्ही सोबत राहतात. तिकडे प्रॉब्लेम असा आहे की आता बारमधून लोक बाहेर येतात, बरेच लोक तर ड्रंक असू शकतात आणि ते किंवा यूथ आहे जे स्पीड वाढवतात. आणि तिकडे आम्ही DCP ट्रॅफिक सरांसोबत आणि बाकी आमचे जे पोलीस स्टेशनचे लोक आहेत, आम्ही एक सर्वे करणार आहे. आणि याच्यामध्ये एक डिस्कशन असं आहे की जिथे जिथे आपण टर्निंग आहे किंवा अजून काय आपण वाढवू शकतो का, आपला स्पीड ब्रेकर वगैरे वाढवू शकतो का, किंवा सिग्नल काही सजेस्ट करू शकतो का, त्यासाठी आमचं एक डिस्कशन झालं होतं. एक्झाम्पल, आमच्या विश्रांतवाडीमध्ये पण एक स्कूल आहे, शाळा आहे आणि तिकडेच टर्निंग आहे. तर त्या खूप डेंजरस स्पॉट आम्हाला वाटलं होतं. त्यासाठी आम्ही एक रिपोर्ट तयार करून CP सरांना पाठवलं होतं. त्यामध्येच डिस्कशन चालू आहे की असं अजून आमच्या झोनमध्ये जिथे जिथे डेंजर झोन्स आहे त्याचा एक रिपोर्ट तयार करून ट्रॅफिकशी आम्ही चर्चा करू आणि PMC सोबत आम्ही कोऑर्डिनेशन करून जेवढं कमी करू शकतो किंवा सेफ झोन बनवू शकतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सो आता तुमच्याकडून कल्याणी नगरचे जे रेसिडेंट्स आहेत किंवा तुमच्या झोन 4चे रेसिडेंट्स, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम माहिती असले, तर तुम्ही काय त्यांना तुमच्याकडून आव्हान द्याल किंवा काय तुम्ही त्यांना सांगाल? कल्याणी नगरच्या रेसिडेंट्सच्या स्पेशली आमच्या असं आहे की कम्युनिकेशन ओपन ठेवू आपण. मी त्यांना पण लास्ट टाइम विनंती केलेलं आहे की आपण एक फक्त रेसिडेंट्सच्या एक मीटिंग घेऊ की त्यांच्या जे इंटरनल प्रॉब्लेम्स आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे की 1-2 चेन स्नॅचिंग्स पण झालेलं आहे तिकडे. तर त्यांना मी एक जिथे मी स्वतः व्हिजिट करतो तिकडे जाऊन मी विनंती करतो त्यांना की आपला CCTV कॅमेराज वगैरे जे प्रायव्हेट आहेत, म्हणजे पब्लिक CCTV कॅमेराज आम्ही लावलेला आहे, पण बरेच ठिकाणी असं होत आहे की प्रायव्हेट CCTV कॅमेराज जिथे गल्ल्यांमध्ये, छोटे छोटे गल्ली किंवा सोसायटीच्या समोर, या सोसायटीच्या आतमध्ये CCTV कॅमेराज आहेत, पण सोसायटीच्या समोर CCTV कॅमेराज जर लावले, आणि आम्ही एक मॅपिंग पण करतोय त्याच्यासाठी की इन अँड आउट, म्हणजे प्रत्येक गल्ली, प्रत्येक मेन एरिया जे आहे त्याच्या इन अँड आउट जर आपण कव्हर करू शकलं आणि त्याच्या जर इंटिग्रेट केलं CCTV कॅमेराज, 100% आपण म्हणजे अवॉइड करू शकतो. पहिले कसं आहे की डिटेक्शन वेगळी गोष्ट आहे एखादा क्राईम घडल्यानंतर, पण टू प्रिव्हेंट द क्राईम वी हॅव टू क्रिएट अ नेटवर्क ऑफ CCTV कॅमेरा, जे फॉर सपोज कोणीतरी एखादा माणूस आला तर क्राईम करायला, त्याला पण भीती वाटेल की इकडे CCTV कॅमेरा आहे, मला पकडणार आहे, एवढं जर त्याच्या मनात भीती आहे, बरेच क्राईम्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर माझी एक विनंती राहणार की कल्याणी नगरच्या रेसिडेंट्सना की जिथे जिथे पॉसिबल आहे तुमच्या छोट्या छोट्या सोसायटी बनवा आणि सोसायटी डिसिशन घेऊन CCTV कॅमेराज, प्रायव्हेट CCTV कॅमेराज जर लावले आणि त्याच्या ॲक्सेस जर आम्हाला दिले. आता एनिवे CP ऑफिसमध्ये आम्ही एक पब्लिक CCTV कॅमेराजच्या नेटवर्क चालू केले, त्याच्यामध्ये जर कनेक्ट करायला तुम्ही ॲक्सेस दिले तर 100% तुम्हाला पण यूज होणार, आम्हाला पण प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन ऑफ क्राईमसाठी खूप सोपं पडेल. सर, जसं आता कल्याणी नगर आहे, कोरेगाव पार्क आहे, सगळ्या एरियाजमध्ये खूप जास्त म्हणजे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पण चालू असतो आणि आपण बातम्या सातत्याने, आणि त्यानंतर आता म्हणजे चंदननगर पोलीस स्टेशनच्या समोर पण काल विमाननगरच्या जे अंतर्गत झालंय सगळं. तर ओव्हरऑल तुमच्या झोनसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रिकॉशन्स घेणार या सगळ्या गोष्टी? आमचं एक मॅपिंग झालेलं आहे की जिथे इथे स्पाज आहे आणि स्पाजमध्ये एस्पेशली जे थाय स्पा म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही मॅपिंग करून बरेच ठिकाणी, बानेरमध्ये, येरवाडामध्ये पण बरेच बंद केलेलं आहे. मी स्वतः एकदा पॅट्रोलिंग जेव्हा जातो आम्ही फूड पॅट्रोलिंगला, जिथे इथे चेक करतो, जे बंद आहे ते आम्ही चेक करतोय की कधी ओपन करतायत का, नाईट टाइम्स काही आहे का, आमचं मॉनिटरिंग कंटिन्यू चालू आहे. आणि जिथे स्पाजमध्ये कंप्लेंट आलेले आहे किंवा डाऊटफुल आहे, आम्ही त्यामध्ये रेड कसा करायचा त्यासाठी पण प्लॅनिंग चालू आहे. जसं आपण बघितलं की कल्याणी नगर आणि झोन 4 मध्ये जसं सरांनी आता विश्वास दिलेला आहे की नागरिक जे आहे ते सुरक्षित राहतील आणि जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते सरांसोबत कम्युनिकेट करायला ओपन आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही पण कल्याणी नगरमध्ये राहता, तर तुम्हाला कोणते इश्यूज आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.